हे जया ये नको समजा का मी तुला विसरलं. अरे माझा बाप यंट म्हणू शकतो, पण मी तुझा बाप आहे. तुला कधीच विसरू शकत नाही. तुम्ही मला किती बोला रे, किती धन कामवा, पण शेवटी तुम्हाला एका दिवशी कळण का रे बापाची किंमत काय. बाप तो बापच असतं रे. आपल्यासाठी काळजी येणार कोण राहतो? फक्त बाप. मी तुम्हाला एवढंच बोललं, आणि त्याच्यानंतर तुम्ही हप्ताभर राहून जर त्याच्याशी कॉन्टॅक्ट ठेवून हे केलं, मला तर जर एक दिवस सापडलो बादशाह, 2 कोयते आणले, 2 एकच कोयता काफी. तो मला एक दिवस त्याचं जर नाव सापडून कोयत्यानं तासून टाकीन, ते शिवाय पोलिसांना विचारून. मग माझं पोलीस खात्यात किती नाथ आहे ना हे बघू दे. याचं उघडायला मला आहे ना 1 मिनिटं सुद्धा नाही लागणार. याचं उघडायला मला 1 मिनिटं सुद्धा नाही लागणार. पण मी काय म्हणतो, जाऊ दे, पण त्यानं असा गैरफायदा नको घ्यायला पाहिजे. त्याच्यात तो जर कर्जात नसताना तुला म्हणला असता, ऐ नाही माझ्या जागाच नाही, तू जाऊ शकतो, कपडे आणायची काहीच गरज नाही, तू जाऊ शकतो. तो कर्जात हे तुला आठवतं का? डोक्यात फरक पडलाय का काहीतरी? मी तुला समजावतो, माझ्या डोक्यात फरक पडलाय का काहीतरी? सांग ना, फरक पडला माझ्या? अरे निवंतपणे ऐक ना. माझ्या बापानं कधी मला असं नाही सांगितलं. बाप येऊन काय म्हणतो, पोटातले आग पेटले रे, पोटातले आग पेटली बायात, अजून हिंड राहिली, आता कधी स्वयंपाक करणार? तिडं कावर नाही म्हणत रे, असं पोटात आग पेटली, स्वयंपाक कावर करी ना, अजून हिंडत राहिली तोंड वासून, असं कावर म्हणत नाही म्हणत ना. त्याची एक कारण आहे, माझा भोळेपणा. माझ्या भोळ्यापणामुळं ती जरी तुम्हाला सावत्र वाटते ना, तिचा आहे भोळेपणा. मी तिला म्हणतो नको, कोणत्या गोष्टी नको. तुम्हाला जे बोलले ना, तुम्ही कमावलं आहे, पण मला तुम्हाला तिचे ना माझी एकदम शुभेच्छा आहे. तुम्ही कमी येत्या, खूप कमी. मी तुम्हाला शेड बांधून देणार, तिकडं राहा, तिकडं डबा घेऊन जा. आमचं दोघांचं तोंडसुद्धा नका बघू. मी तिकडं भीतीवर डबा ठेवून देणार. सकाळच्याला तू रातच्याला ये, नाही तर कधी ये, तुला दिवस उगता तुला डबा क्लिअर राहणार. म्हणजे ऐक रे देवा माझ्या, तू नवसाचा आहे, गणपती बाप्पाचा आहे. असं नको रे, इतकं नको चिडू म्हणा. लय दुःख होतं रे माझ्या. असं वाटतं का फाडून काळीच फेकाटून द्यावा. दुःख नाही राहणार, सुखही नाही राहणार. मरावं वाटतं रे कधीतरी, असं वाटतं का मरावं. साला ते मरण सुद्धा येईना. तुला वाटतं की कधी वाटून घेणार रे, कधी वाटून घे. विचार कर, थोडा विचार कर ना, थोडा असा बस ना साईटला असा बस. अरे आपल्या बापासंग आपण काय केलंय, आपल्या बापानं आपल्या संग काय केलं? थोडा बोललाय ना, बोलला, चापटे तर नाही मारलं ना, हाणलंय का मारलंय? मग विचार कर ना, थोडा बघ, थोडासा विचार कर, याच्यावर थोडासा विचार कर, का आपण का दूर झालो? आणि सावत्र मम्मी जरी तिनं काय कमी केलं तुला? तिनं नुसतं तुमच्या पुढं हात केला, आणि तिनं
हात केला तुमच्या पुढं, तुम्ही फोन दिले. अधिकार आहे तिचं. आई ती आईच राहते रे अरे. कोणीच असं नाही करणार, कारण तिच्यात तुझ्या मम्मीचे गुण आहे, हे तुला नाही कळणार. ज्यावेळेस कळतील ना त्यावेळेस तू म्हणशील मम्मी आज तुम्ही कमावणारे म्हणून ते तुम्हाला सांभाळते. तुला एकच गोष्ट ध्यानात ठेव, हप्ताभर हिंड, फक्त हप्ताभर माझी गाडी घेऊन जाय, हप्ताभर इकडे ये गाडी घेऊन जाय बरं का. हप्ताभर जाय गाडी घेऊन, व्हिडिओ बनवून राहिलो, हप्ताभर गाडी घेऊन जाय आणि मग बोलायचं ते नंतर मला बघ. इकडे फोन मला झोप येईन तर भाडू आहे ना, फोन दे इकडे. आले जिल्हा परक समजायचं तिचा अरे तुमची सख्खी यार, असं नाही. उन्हात तानात आपल्या संघच कधी काम केलं आणि ही कशी बरं चालन आत्ता कर राहिली किती दिवस कर. अरे डोक्यावरचं खांद्यावर आलं ना, खांद्यावरचं कामराव आलं का म्हणशील अरे कंबर लय दुख राहिलं, असं दुख राहिलं. काल जग मारली पाठवून ते पाठवलं, काय गरज पडली म्हणजे आता फोनवर कचरा लागला का आम्हाला काही जे सक्क आहे ना भाऊ ते सक्कच राहत. तुला वाटत असेल मी कांद्यातला आणि फुलवरचा रोप आहे, खरंचला अजिबात नाही. मग कष्टावं मी करतोय, मग कष्टावं जगतोय. मला वाटतंय का मग लेकरांसाठी हे पैसे काम येतील, मला लेकरांसाठी हे पैसे काम येतील म्हणून जपून ठेवले.